तर नमस्कार मंडळी, मी स्वाती तुमचे सर्वांचे स्वागत करते स्वातीच मराठी रेसिपीमध्ये। तर आज आपल्याला पावसाळी विशेष पकोड्याचे 3 प्रकार बघायचे आहेत। एकदम कुरकुरीत क्रिस्पी पुरीसारखे टम्म फुगलेले बटाट्याचे पकोडे, गोल कांदा भजे आणि त्याचबरोबर कांद्याची भजी म्हणजेच खेकडा भजी। या ठिकाणी मी एक बटाटा साल काढून घेतलेला आहे। बटाटे स्लाइसर घेतलेले आहे। बटाटे स्लाइसरने मी बटाटे स्लाइस करून घेणार आहे। तुमच्याकडे जर बटाटे स्लाइसर नसेल तर चाकूने तुम्ही याचे पातळ काप करू शकता। तर एका भांड्यामध्ये मी खाली पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यामध्येच आता आपल्याला हे बटाटे स्लाइस करून घ्यायचे आहेत। त्यामुळे आपले जे बटाट्याचे चिप्स आहेत ते काळे पडणार नाहीत। तर पाण्यावरतीच मी हे बटाटे स्लाइस करून घेतलेले आहेत। तर पातळ असे आपण हे बटाटे स्लाइस करून घेतलेले आहेत। स्लाइसरने बटाटे स्लाइस केल्यामुळे सर्व बटाटे आपले सेम आकारामध्ये स्लाइस होतात। बटाट्याचे जे स्लाइस आहेत ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। यावरती जो स्टार लागलेला असतो तो आपल्याला पूर्णपणे धुवून घ्यायचा आहे। तर 1 ते 2 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तर आता आपल्याला हे बटाट्याचे जे स्लाइस आहेत ते एका कपड्यावरती पसरून ठेवायचे आहेत किंवा एखाद्या कॉटनच्या कपड्याने तुम्ही याला पुसून घेऊ शकता। बटाट्याचे जे स्लाइस आहेत ते आपल्याला थोड्या सुक्या पाहिजेत। बटाट्याचे पकोडे तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। तर या ठिकाणी मी बारीक बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। त्याचबरोबर हातावरती क्रश करून अर्धा चमचा आपण ओवा टाकलेला आहे। अर्धा चमचा आपल्याला या ठिकाणी जिरे पावडर टाकायचं आहे। जिरे पावडरमुळे आपल्या पकोड्याला खूप मस्त अशी चव येते। 1 पाऊण चमचा आपण हळद टाकलेली आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे 1 चमचा। अर्धा चमचा आपण या ठिकाणी लाल तिखट टाकलेलं आहे आणि आता आपल्याला यामध्ये थोडं पाणी टाकत हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी आपल्याला एकदाच टाकायचं नाही आहे, थोडं पाणी टाकतच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपल्याला हे बॅटर जे आहे ते एकदम पातळही नाही पाहिजे आणि एकदम घट्टही नाही पाहिजे। आपलं जे मिश्रण आहे ते एकदम पातळ झालं तर बटाट्याच्या कापला ते व्यवस्थित बसणार नाही आणि जर पीठ एकदम घट्ट झालं तर आपले जे बटाट्याची भजी आहेत ते फुगणार नाहीत। त्यासाठी आपल्याला हे बटाट्याचं जे मिश्रण आहे ते मीडियम साईजचं तयार करून घ्यायचं आहे। तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता। तर चमच्याने देखील मी तुम्हाला याची कन्सिस्टन्सी दाखवणार आहे। आता यामध्ये आपल्याला 1 चिमूटभर खाण्याचा सोडा टाकायचा आहे। तर खाण्याचा सोडा टाकल्यानंतर याला आपल्याला परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। याला छान मी फेटून घेतलेलं आहे। आता चमच्याने तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता। एवढं पातळ मी हे बॅटर ठेवलेलं आहे। तर आता आपल्याला बटाट्याचे पकोडे तळून घ्यायचे। बटाट्याची जी स्लाइस आहे ते अशा पद्धतीने आता आपल्याला बेसन पिठामध्ये बुडवायचे आहे आणि यावरती जे एक्स्ट्राचं पीठ लागलेलं आहे ते आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे। तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी तेल ठेवलेलं आहे तापवण्यासाठी। तेल आपलं एकदम छान तापलेलं पाहिजे। तर आपलं तेल जे आहे ते एकदम मस्त गरम झालेलं आहे। यामध्ये आता आपण एक भजे सोडून घेऊया। गॅसची जी फ्लेम आहे ती सुरुवातीला मी हाय केलेली आहे। हाय फ्लेमवरतीच आपण हे पकोडे तळून घेऊया। त्यामुळे आपले जे पकोडे आहेत ते ऑइली होणार नाहीत। तर एक करून मी अशा पद्धतीने कढईमध्ये बसतील तेवढे बटाट्याचे पकोडे यामध्ये सोडून घेतलेले आहेत। तर बघू शकता तुम्ही तेलामध्ये सोडताच आपले जे पकोडे आहेत ते छान पुरीसारखे टम्म असे फुगलेले आहेत। एकदम कुरकुरीत क्रिस्पी असे आपले हे पकोडे तळून तयार होतात। तर एकदम पातळ लेअरमध्ये आपले हे बटाट्याचे पकोडे तयार होतात। आता गॅसची जी फ्लेम आहे मी थोडीशी कमी केलेली आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला छान आलटून पलटून छान गोल्डन रंगामध्ये तळून घ्यायचं आहे। त्यामुळे आपले जे पकोडे आहेत ते एकदम छान कुरकुरीत आणि क्रिस्पी होतील आणि बराच काळ हे असेच फुगलेले राहतील। तर मस्तपैकी गोल्डन रंगामध्ये आपण हे पकोडे तळून घेतलेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया। सेम याच पद्धतीने आता आपल्याला बाकीचे देखील पकोडे तळून घ्यायचे आहेत। तेलामध्ये टाकताच प्रत्येक पकोडा आपला छान पुरीसारखा फुगलेला आहे। तेल जे आहे ते एकदम छान तापलेलं पाहिजे, तेव्हाच आपले जे पकोडे ते छान फुगतील, त्याचबरोबर तेलकट देखील होणार नाहीत। तर हाय फ्लेमवरतीच मी हे पकोडे तळून घेत आहे। पकोडे थोडेसे तळल्यानंतर मी गॅस कमी केलेला आहे। त्यामुळे काय होईल की पकोडे छान तळले जातील आणि करपणार देखील नाहीत। तर बघू शकता दुसरेही पकोडे आपले छान टम्म फुगलेले आहेत। आता हे देखील पकोडे आपण काढून घेऊया। आपले जे बटाट्याचे पकोडे आहेत ते तयार झालेले आहेत। एकदम कुरकुरीत क्रिस्पी पुरीसारखे टम्म फुगलेले, खाण्यासाठी एकदम खमंग आणि चटपटीत असे आपले हे बटाट्याचे पकोडे तयार झालेले आहेत। तर तुम्ही हे बटाट्याचे पकोडे पावसोबत खाऊ शकता किंवा केचपसोबत खाऊ शकता। मस्त गरमागरम चहासोबत तुम्ही या पकोड्याचा आनंद घेऊ शकता। तर मी एक पकोडा तुम्हाला तोडून देखील दाखवणार आहे की आतमध्ये आपला पकोडा कसा झालेला आहे ते। तर बघू शकता तुम्ही आतमध्ये देखील आपला जो पकोडा आहे ते एकदम छान पातळ लेअरमध्ये तयार झालेला आहे। आतमधील जो बटाटा आहे तो देखील एकदम पातळ आहे आणि यावरील जे बेसनचे लेअर आहे ते देखील एकदम पातळ आहे। कुरकुरीत क्रिस्पी आणि टम्म फुगलेले आपले बटाट्याचे पकोडे तयार झालेले आहेत। पावसाळा असो किंवा हिवाळा असो प्रत्येकाला आवडतात ते म्हणजे गरमागरम पकोडे।
तर गाड्यावरती जसे मिळतात सेम तशाच पद्धतीचे गोल कांदा भजी आज आपल्याला बनवायचे आहे। तर गोल कांदा भजी बनवण्यासाठी मी या ठिकाणी 1.5 वाटी बारीक बेसन पीठ घेतलेलं आहे। त्याचबरोबर आपण या ठिकाणी 1 चमचा तांदळाचं पीठ टाकलेलं आहे। तुमच्याकडे असेल तर टाका किंवा नाही टाकलं तरी हरकत नाही। त्याचबरोबर 1 वाटी मी या ठिकाणी बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे। कांदा आपल्याला थोडा जास्त टाकायचा आहे। अर्धी वाटी आपण या ठिकाणी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे। 1 चमचा मी या ठिकाणी जिरे खलबत्त्यामध्ये थोडेसे आबडधोबड कुटून घेतलेले, ते जिरे टाकायचे आहेत आपल्याला यामध्ये। 1 पाऊण चमचा आपल्याला या ठिकाणी ओवा टाकायचा आहे। 2 हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत, त्या हिरव्या मिरच्या आपल्याला यामध्ये टाकायच्या आहेत। त्याचबरोबर अर्धा चमचा आपण या ठिकाणी लसूण कुटून टाकलेला आहे। चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि 1 पाऊण चमचा आपल्याला या ठिकाणी हळद टाकायची आहे। लसणामुळे आपल्या भाज्याला खूप मस्त अशी चव येते। त्याचबरोबर आपण या ठिकाणी जिरे आबडधोबड कुटून टाकलेले, ओवा टाकलेला आहे, त्यामुळे देखील आपल्या भाज्याला खूप मस्त अशी चव येते। ओवा टाकल्यामुळे आपले जे भजे आहेत ते पचण्यासाठी हलके होतात, त्याचबरोबर चवीला देखील मस्त होतात। तांदळाच्या पिठामुळे आपले जे भजे आहेत ते कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात आणि त्याचबरोबर भाज्याला रंग देखील छान येतो। आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी या ठिकाणी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। सुरुवातीला आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला थोडंसं घट्टसर हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। तर अर्धी वाटी पाणी टाकून मी हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर मी परत थोडंसं पाणी टाकून हे पीठ अशा पद्धतीने तयार करून घेतलेलं आहे। तर अगदीच थोडासा आपल्याला यामध्ये खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे आणि खायच्या सोड्यावरती आता आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे पीठ आपल्याला परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर 1 वाटी पाणी मी या ठिकाणी घेतलं होतं, त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा पाणी आपलं उरलेलं आहे। म्हणजेच 1.5 वाटी बेसन पिठासाठी मला या ठिकाणी 1 वाटीपेक्षा थोडंसं कमी पाणी लागलेलं आहे। तर बघू शकता तुम्ही आता आपलं हे जे बेसन पीठ आहे ते तयार झालेलं आहे। आता आपल्याला याचे भजे तळून घ्यायचे आहेत। तर गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी तेल ठेवलेलं आहे तापवण्यासाठी। तेल आपल्याला एकदम छान कडकडीत असं तापून घ्यायचं आहे। लो टू मिडियम फ्लेमवरतीच मी तेल छान तापून घेतलेलं आहे। भजे तळण्यासाठी आपल्याला तेल एकदम छान तापलेलं पाहिजे, त्यानंतरच आपल्याला यामध्ये भजे टाकायचे आहेत। मी या ठिकाणी हातानेच हे भजे तयार करून घेणार आहे। तुम्हाला जर हाताने करायचे नसेल तर तुम्ही या ठिकाणी चमच्याचा देखील वापर करू शकता। तर हाताने आपल्याला थोडं थोडं पीठ सोडत हे भजे तयार करायचे आहेत। गाड्यावरती जे पावसोबत भजे मिळतात ते थोड्या मोठ्या आकाराचे असतात, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी थोड्या मोठ्या आकाराचे भजे तयार करायचे आहेत। तर गोल्डन रंगामध्ये आपल्याला हे भजे मस्त असे तळून घ्यायचे आहेत, त्यामुळे आपले भजे छान कुरकुरीत क्रिस्पी होतील आणि आतमध्ये देखील मस्त तळल्या जातील। आता बघू शकता तुम्ही आपले जे भजे आहेत ते मस्त तळलेले आहेत, रंग देखील मस्त आलेला आहे आणि टम्म फुगलेले देखील आहे आणि त्याच्या आकारापेक्षा डबल झालेले आहेत आता हे। आता आपल्याला हे भजे काढून घ्यायचे आहेत। सेम याच पद्धतीने आपल्याला बाकीचे देखील भजे तयार करून घ्यायचे आहेत। ते देखील भजे आपल्याला छान कुरकुरीत आणि क्रिस्पी मस्त गुलाबी रंगावरती तळून घ्यायचे आहेत। तर हे भजे तुम्ही ग्रीन चटणीसोबत खाऊ शकता, केचपसोबत खाऊ शकता किंवा वडापावसारखे तुम्ही पावसोबत देखील हे भजे खाऊ शकता। तर बघू शकता तुम्ही दुसरे टाकलेले भजे देखील मी या ठिकाणी छान तळून घेतलेले आहेत। एकदम हलके फुलके आपले हे गोल भजे तयार झालेले आहेत। कांदा न कट करता फक्त 5 मिनिटांमध्ये आपल्याला हे कांद्याचे पकोडे बनवायचे आहेत। चला तर मग एकदम सोप्या पद्धतीने आणि खूप साऱ्या टिप्स सहित आजची आपण कांदा भजी रेसिपी बघूया। कांदा भजी बनवण्यासाठी मी या ठिकाणी मीडियम साईजचे 4 कांदे घेतलेले आहेत। कांद्यावरील साल काढून घेतलेला आहे मी आणि अशा पद्धतीने कांदे मी साफ करून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे कांदे चिरायचे नाहीये। चाकूने बऱ्याच वेळेस कांदे लहान मोठ्या आकारामध्ये चिरले जातात, त्यामुळे आज आपण कांदा न चिरता या ठिकाणी बटाटे स्लायसरचा वापर करून कांदा स्लाइस करून घेणार आहोत। बटाटे स्लायसर प्रत्येकाच्या घरामध्ये असतं, त्यामुळे आपला जो कांदा आहे तो सर्व एकसारखा आकारामध्ये कट होतो आणि डोळ्याला पाणी देखील अजिबात येत नाही। एक काय 10 कांद्याचे भजे तुम्ही झटपट 5 मिनिटात बनवू शकता। एकदम पातळ आकारामध्ये आणि सर्व कांदा आपला सेम असा स्लाइस होत आहे। सर्व कांदे आता आपल्याला अशा पद्धतीने स्लायसरने स्लाइस करून घ्यायचे आहेत किंवा काही गोल आकारामध्ये कांदे कट झाले असतील ते आपल्याला हाताने मोकळे करून घ्यायचे आहेत। हाताने व्यवस्थित मोकळे करून घेतलेले आहेत। काही मसाले टाकून घेऊया। यामध्ये मीठ टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि 1 पाऊण चमचा आपण या ठिकाणी हळद टाकलेली आहे। 1 पाव चमचा आपण या ठिकाणी ओवा टाकलेला आहे। तर आता आपल्याला या ठिकाणी कांद्यावरती बेसन पीठ टाकून घ्यायचे आहे। 1 वाटी मी या ठिकाणी बारीक बेसन पीठ घेतलेलं आहे। कुठलेही पकोडे करण्यासाठी आपण या ठिकाणी बारीक बेसन पीठ वापरायचं आहे, त्यामुळे आपले जे पकोडे ते एकदम कुरकुरीत क्रिस्पी तयार होतात, त्याचबरोबर खाण्यासाठी देखील मस्त लागतात। तर अर्धी वाटी मी या ठिकाणी पीठ टाकलेलं आहे आणि कांद्याला आपल्याला पीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी न टाकताच कांद्याला पीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आहे।
तर बघू शकता तुम्ही हाताने मी मॅश करत अर्धी वाटी पीठ कांद्याला लावून घेतलेलं आहे. आणखीन थोडंसं पीठ यामध्ये बसतं, त्यामुळे मी जे राहिलेलं पीठ आहे ते सर्व पीठ यामध्ये टाकून घेतलेलं आहे. म्हणजेच एवढ्या कांद्यासाठी मी एक छोटी वाटी पीठ वापरलेलं आहे. पिठाचा वापर आपल्याला थोडा कमी करायचा आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा एवढं पाणी टाकायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही बेसन पीठ आणि कांदा आपण छान मिक्स करून घेतलेला आहे. याची छान बाइंडिंग देखील होत आहे. आपलं जे भज्याचं मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे. आता आपल्याला हे भजे तळून घ्यायचे आहेत. तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी तेल ठेवलेलं आहे तापवण्यासाठी. तर तेल आपले एकदम छान तापलेलं पाहिजे. त्यानंतरच आपल्याला यामध्ये कांद्याची भजी सोडून घ्यायचे आहेत. तेल आपले छान तापलेलं आहे, त्यामुळे मी गॅसची जी फ्लेम आहे ती थोडीशी कमी केलेली आहे आता. आणि यामध्ये आपण पकोडे सोडून घेऊया. तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठे पकोडे करू शकता. तर मी या ठिकाणी मीडियम साईजचे पकोडे तयार करत आहे. तेलामध्ये जेवढे बसतील तेवढेच पकोडे आपल्याला या ठिकाणी सोडून घ्यायचे आहेत. गॅस जे आहे ते आपण मध्यम आचेवर ठेवलेला आहे. एकदम लो ठेवायचा नाही आहे किंवा एकदम हाय देखील करायचं नाही आहे. आपलं जे तेल आहे ते छान तापलेलं असेल तरच आपले भजे कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार होतील. तर आता मस्तपैकी आपल्याला याला गोल्डन रंगावरती तळून घ्यायचे आहे. म्हणजेच आपले पकोडे छान आतमध्ये देखील तळले जातील आणि आपला जो कांदा आहे तो एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार होईल. तर बघू शकता तुम्ही याचा रंग एकदम छान गोल्डन रंगामध्ये आपण हे भजे तळून घेतलेले आहेत. यामध्ये कांदा एकदम सुटसुटीत दिसत आहे. अजिबात यामध्ये बेसन पीठ दिसत नाही आहे. एकदम कुरकुरीत क्रिस्पी असे आपले हे ऑनियनचे पकोडे किंवा कांद्याचे भजे तयार झालेले आहेत. आता आपल्याला हे पकोडे काढून घ्यायचे आहेत. सेम याच पद्धतीने आता आपल्याला बाकीचे देखील पकोडे तयार करून घ्यायचे आहेत. सुरुवातीला पकोडे टाकताना मी गॅस जे आहे ते थोडासा वाढवलेला आहे. आता यामध्ये आपण पकोडे सोडून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे पकोडे देखील एकदम छान गोल्डन रंगावरती तळून घ्यायचे आहेत. आता गॅस मी मध्यम आचेवर ठेवलेला आहे आणि एकदम छान गोल्डन रंगावरती दुसरे देखील पकोडे मी तळून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही यामध्ये कांदा एकदम छान सुटसुटीत दिसत आहे आणि बेसन पीठ देखील आपण जास्त टाकलेलं नाही आहे. एकदम कुरकुरीत क्रिस्पी असे आपले हे कांद्याचे पकोडे किंवा कांद्याचे भजे तयार झालेले आहेत. आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल की एकदम कुरकुरीत क्रिस्पी असे आपले हे कांद्याचे पकोडे तयार झालेले आहेत. गरमागरम चहासोबत तुम्ही रिमझिम पावसामध्ये कांद्याचे फक्त 5 मिनिटांमध्ये तयार होणारे हे पकोडे बनवू शकतात. एकदम सोप्या पद्धतीने कांद्याचे पकोडे बनवून खाऊ शकतो. तर तुम्हाला आजचे हे तिन्ही पकोड्याच्या रेसिपी कशा वाटल्या ते नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.